आधी आमदार अमोल मिटकरी म्हणाले, धूर नव्हता पण धोका होता. अजितदादांचा 100% घात झाला. त्यानंतर खासदार संजय राऊत यांचं विधान आलं. अजित पवारांनी 15 तारखेला आपल्याकडे भाजपची फाईल असल्याचं विधान केलं. 10 दिवसात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. अजित पवारांसोबत काम केलेल्या अनुभवी नेत्यांनीच अशी विधानं केली आणि अपघात त्याबद्दलचे दावे चर्चेत आले. फक्त राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाच नाहीत, तर पारावरच्या चर्चांमध्ये हाच विषय आहे. आता दादा जिवंत आहेत. दादांना काहीच होऊ शकत नाही. ते नव्हतेच विमानात असं कुठल्याही पारावर ऐकू येतोच. गावागावात दर 4 माणसांपैकी एक जण म्हणतोय, दादा आहेत. मोठे षडयंत्र आहे. दादा 6 महिन्यांनी परत येणार. सगळ्यांना तोंडावर पाडणार. अजितदादा जिवंत असल्याची थिअरी नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून सुरू झाली. अमोल मिटकरी यांच्या अजितदादा वारले नाहीत, चुकीची बॉडी आणली, या आक्रोश त्यातून सुरू झाली. अपघात झाला तेव्हा फ्लॅट झालेली 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आणि नंतर 5 मृतदेह सापडल्यामुळे झाली. सुरुवातीला सांगण्यात आलं, दादांच्या हातातल्या घड्याळ वरून ओळख पटली. आता सांगण्यात येतंय, कुत्र्याच्या कपड्यावरून ओळख पटली त्यात. अजित पवार विमानतळावर जातानाचे सीसीटीव्ही फुटेज अजूनही समोर आलेले नाही. पायलट का बदलण्यात आला याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. थोडक्यात दावे, प्रतिक्रिया आणि अनुत्तरित प्रश्न यामुळे कॉन्स्पिरसी फेरीला बळ मिळालं आणि चर्चा सुरू झाली. अजित पवार जिवंत आहेत, पण या कॉन्स्पिरसी सिरीजला हवा कशी मिळते, आहे काय समोर आलंय आणि कुठल्या शंका कायम आहेत, समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. अजित पवारांचा मृत्यू भोवतीच्या शंका सुरू झाल्या. त्या 6 जणांच्या मृत्यूची बातमी आणि 5 मृतदेह सापडले, ज्यामुळे प्रश्न विचारला गेला, 6वा माणूस गेला कुठे? पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे 6 जणांचा मृत्यू झाल्याचा आकडा आला कुठून? तर अजित पवारांचा विमान अपघात झाल्यानंतर मराठी, इंग्रजी आणि हिंदी माध्यमांमध्ये बातमी आली. डिजिटल सेनेनं विमानात असलेल्या 6ही जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती दिल्याची, पण डिजिटल सेनेनं अधिकृत माहिती दिली. त्यात मृतांचा आकडा हा 5च होता. त्या 5 जणांचे नावही जाहीर केले. मग 6 मृत्यूचा आकडा आला कसा? तर सध्या सोशल मीडियावर अपघातग्रस्त विमानाचे महाराष्ट्र खबरे व्हायरल होतंय. त्यामध्ये फ्लाईट अटेंडंट असलेल्या पिंकी माळी यांचं नाव पॅसेंजर लिस्टमध्ये आहे. त्यांच्यासोबत अजित पवार आणि विनीत जाधव यांची नावं आहेत. तर क्रू लिस्टमध्ये सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांची नावं आहेत. म्हणजेच विमानात एकूण 5 जण होते. 6चा आकडा आला. मीडियामधून जेव्हा विमानात नक्की किती जण होते याबद्दल डीजी आणि इतर संबंधित ऑफिसला विचारणा करण्यात आली, तेव्हा अधिकाऱ्यांकडून क्रूमध्ये 3 जण असल्याचं सांगण्यात आलं. तर पॅसेंजर मॅनिफेस्टोमध्ये पॅसेंजर 3 असल्याचं दिसत होतं. त्यामुळेच डीजीत हे 6 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती दिल्याच्या बातम्या आल्या. आता व्हायरल होत असलेल्या पॅसेंजर मॅनिफेस्टोवर काही आकडे दिसत आहेत. C2 मंत्री बिट्टू. हे आकडे प्रिंट केलेले नाहीत, तर हाताने लिहिलेले आहेत. हे आकडे आहेत. हे काम म्हणजे बोर्डिंग पूर्ण झालं तेव्हा विमानात किती लोक होते हे समजण्यासाठी हे आकडे लिहिले जातात. विमानाचं दार बंद होण्यापूर्वीची ही शेवटची प्रोसेस असते. अजित पवार चार्टर विमानाने प्रवास करत होते. चार्टर विमानांमध्ये लोड आणि बॅलन्ससाठी क्रू मेंबर पेशन्समध्येच मोजतात. त्यामुळेच पॅसेंजर मॅनिफेस्टोमध्ये पिंकी माळी यांचं नाव पॅसेंजर लिस्टमध्ये दिसतंय. सीटमध्ये दोन्ही कॅप्टन्सना धरण्यात आलं. पितळीमध्ये अजित पवार आणि विद्युत जाधव यांच्यासह पिंकी माळी यांना मोजण्यात आले. तर तो हा आकडा बॅगेजबद्दल आहे. पण 3 क्रू मेंबर्स असल्याची माहिती आणि 3 प्रवासी असल्याचा पितळी आकडा, यामुळे पिंकी माने यांना 2दा मोजण्यात आले आणि विमानात 6 जण होते अशी माहिती देण्यात आली. जी माणसं मोजण्यात आली आणि पॅसेंजर मॅनिफेस्टोमधली नावं न वाचता फक्त आकडे विचारात घेतल्यानं झालेली चूक होती. पण पॅसेंजर मॅनिफेस्टो या बोर्डिंग वेळी तयार होणाऱ्या अधिकृत डॉक्युमेंटमध्ये 5च प्रवाशांची नोंद असल्याने 6वा माणूस कुठे गेला या चर्चांना पूर्णविराम मिळतो. अजित पवार जिवंत असल्याच्या चर्चेला हवा मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे मृतदेहाची ओळख कशी पटली हा प्रश्न.
अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर काही प्रत्यक्षदर्शींनी लगेचच माध्यमांशी बोलताना असा दावा केला की अपघात झाल्यानंतर स्फोट झाला आणि 2 मृतदेह उडून बाहेर पडले. तेव्हा हातात असलेलं घड्याळ आणि गुगलवरून आम्ही ओळखलं की हा अजित पवारांचा मृतदेह आहे. त्यानंतर सगळ्यात आधी त्यांना बाहेर काढलं. मृतदेहाचे शीर नीट दिसत नव्हतं. पाय फुगलेले होते. आम्ही घरातलं लाईट आणि इतर कपडे देऊन दादांचा मृतदेह त्यात गुंडाळला. पण आमदार अमोल मिटकरींनी दावा केला की अजितदादांची बॉडी हातातल्या घड्याळमुळे ओळखता आली. जे घड्याळ अजितदादांची शेवटची ओळख बनलं ते घड्याळ कुठे गेलं याबाबतही कोणी खुलासा देण्यास तयार नाही, कारण ते घड्याळ बॉडीच्या हातात नव्हतं. मिटकरी यांच्या स्टेटमेंटची चर्चा सुरू असतानाच पोलीस सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी बातम्या दिल्या की अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख घड्याळमुळे पटली नव्हती. साहजिकच अजित पवारांचा मृतदेह कसा ओळखण्यात आला या प्रश्नाचं गूढ वाढलं. अजित पवारांचे जुने सहकारी आणि विद्या प्रतिष्ठानचे व्यवस्थापक सदस्य किरण गुजर हे रनवेवर अजित पवारांना रिसीव्ह करायला थांबले होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की स्फोट झाल्यानंतर एक शीट बाहेर पडलं आणि धुराचे लोट ओसरल्यानंतर समोरच मृतदेह दिसला. पाहताच क्षणी लक्षात आलं की हा मृतदेह दादांचा आहे, कारण इतकी वर्ष त्यांना बघतोय, आपला माणूस लगेच ओळखू येतो, असं गुजर यांनी स्पष्ट केलं. त्यांनी घड्याळाचा उल्लेख केला नव्हता किंवा एखाद्या गोष्टीवरून मृतदेहाची ओळख पटावी अशी परिस्थिती नसल्याचं सूचित केलं. मुळात अपघातात निवडक लोक होते, त्यामुळे शरीराची ठेवण बघून कोण आहे हे लक्षात घेणं सहज शक्य होतं. त्यात वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दादांच्या मृतदेहाची ओळख ही घड्याळमुळे नाही तर कपड्यांवरून पटवण्यात आली. तेथील एका विशिष्ट कापडामुळे आणि त्यावर असलेल्या एका विशिष्ट डिझाईनमुळे मृतदेह अजितदादांचा आहे याची शाश्वती पोलिसांना मिळाली. त्यांच्या डाव्या हातावर काही भाग घड्याळासारखा दिसून आला होता, पण तो अंगातल्या कृत्याचा भाग होता, घड्याळाचा नाही असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या कुटुंबियांना मृतदेह सोपवण्यात आधी ट्रेस झाली होती. इंडियन टेस्टमधून ओळख पटकावल्या नंतरच हा मृतदेह अजित पवारांचा आहे यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अजित पवारांचा मृत्यू झाला त्याच दिवशी आक्रोश करताना अमोल मिटकरी यांनी अजितदादा वारलेले नाहीत, चुकीची बॉडी आणली, बारामतीकरांना काही कळतंय का, दादा लय हुशार माणूस, आम्हाला नाही सोडून जाणार अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांचे अंत्यदर्शन घेताना त्यांची प्रतिक्रिया जोरदार व्हायरल झाली आणि त्यावरूनच दादांचा मृत्यू झाला नाही, मृतदेह दुसराच होता अशी थिअरी पुढे आली. पण मिटकरी यांना अजित पवारांच्या मृत्यूचा प्रचंड धक्का बसलेला. त्यामुळे घरातल्या माणसांसोबत असं काही घडल्यावर जी स्वाभाविक प्रतिक्रिया येईल तशीच मिटकरीकडून स्वाभाविकपणे आक्रोश करताना प्रतिक्रिया पुढे आली. त्यानंतर त्यांनी अपघाताबद्दल अनेक प्रश्न विचारले, पण ते हा अपघात नसून घातपात आहे हा संशय व्यक्त करणारे होते. अजूनही हा अपघात नाहीच तर घातपात आहे अशी चौकशी करण्याबद्दल मिटकरी ठाम आहेत. अगदी बुधवारी अजित पवारांच्या अस्थि विसर्जनाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले तेव्हा सुद्धा त्यांनी हा अपघात कसा असू शकतो याची चौकशी करण्याची मागणी पुन्हा केली. त्यामुळे चुकीची बॉडी असल्याची प्रतिक्रिया भावनिक असल्याचं दिसून आलं. पण अर्थातच घातपाताचा संशय मात्र मिटकरी यांनी व्यक्त केला. शंका उपस्थित करायचे आणखी एक कारण ठरतंय. अजित पवार अपघातग्रस्त विमानात बसले होते, त्याचं दृश्य रूपात समोर न आलेला पुरावा. आमदार अमोल मिटकरी यांनीच मागणी केली की डीजी यांनी ब्लॅक बॉक्स सत्य पडताळणी अहवाल येण्याअगोदर आदरणीय अजितदादांचे दिनांक 22 जानेवारी 2020-21 आहे. मुंबई विमानतळ मुख्य प्रवेशद्वारापासून ते विमानात बसेपर्यंतचे सर्व व्हिडिओ शूटिंग व सीसीटीव्ही फुटेज तात्काळ अधिकृतरित्या प्रसिद्ध करावे. त्यांच्या याच मागणीचा आधार घेऊन अजित पवार मुंबईच्या बंगल्यातून बाहेर पडण्याचे, विमानतळावर पोहोचल्याचे किंवा प्लेनमध्ये असतानाचे सीसीटीव्ही फुटेज पब्लिश करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. पण मुळात असे सीसीटीव्ही फुटेज पब्लिश करण्यात अडचणी असतात.
त्या सेक्युरिटी प्रोटोकॉलच्या, विमानतळावरील चार्टर फ्लाईटमध्ये बोर्ड लावण्याची तिथल्या सिक्युरिटी प्रोसेसची जागा असेल, किंवा अजित पवारांसारख्या महत्त्वाच्या नेत्याचं निवासस्थान असेल. तिथलं CCTV फुटेज पब्लिक झालं तरी तर सिक्युरिटीची पोझिशन काय आहे? तिथले CCTV कॅमेरे नक्की कुठे प्लेस करण्यात आले आहेत? या सगळ्या गोष्टी समोर येऊ शकतात, ज्यामुळे पुढे जाऊन सिक्युरिटी ब्रीच होण्याचा धोका वाढतो. मग याचा अर्थ हे फुटेज पुढे येऊ शकत नाही का? तर येऊ शकतं, पण तपास यंत्रणांना पुरतं 30 दिवसांसाठी. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी विमानतळावरच्या CCTV फुटेज रिटेन करतं आणि जर कुठल्या तपास यंत्रणांनी मागणी केली तर त्यांना ते पुरवलं जातं. पण पॅसेंजर प्रायव्हसी आणि सिक्युरिटी प्रोटोकॉलमुळे ते पब्लिक केलं जात नाही. सोबतच अजित पवारांचं घरसुद्धा VVIP झोनमध्ये असल्यानं तिथलं CCTV फुटेज तपास यंत्रणांना दिलं जातं. त्यामुळेच हे CCTV फुटेज अद्याप पब्लिक केलं जात नाहीये. मुळात वेगवेगळे दावे, अनुत्तरित असलेले काही प्रश्न, यामुळे शंकांना वाव मिळतोय. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार आपल्यातून गेले हे सत्य पचवणं नेते, कार्यकर्ते यांच्या इतकंच सामान्य माणसांना सुद्धा जड जाते. अशात प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे आणि काही प्रश्नांची ठाम उत्तरं मिळत नसल्यामुळे अजितदादा जिवंत आहेत, ते परत येणार आहेत. या पारावरच्या कॉन्स्पिरसी सिरीजला बळ मिळतंय.